उत्सुकता है। तमिळनाडू में कांग्रेस का हाथ अभिनेता विजय के साथ। तमिळनाडू कांग्रेस टीव्हीकेला पाठिंबा देणार आहे। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष के सेल्वा पेरुंथगांनी विजय यांची भेट घेतली आहे। टीव्हीकेच्या मुख्यालयात कांग्रेस आमदारांनी विजय यांची भेट घेतली। कांग्रेस संसदीय पक्षाने विजय यांना पूर्ण पाठिंबा दिलाय। टीव्हीकेच्या मुख्यालयात कांग्रेस आमदारांनी पाठिंब्याचं पत्र देखील दिलेलं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, एकीकडे एआयडीएमके सुद्धा टीव्हीकेला पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहे आणि आता काँग्रेस देखील पुढे सरसावताना आपण पाहतोय। काय घडतंय तामिळनाडूत? निश्चितच तमिळनाडूमध्ये काल रात्री जेव्हा काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली की आम्ही सशर्त पाठिंबा देऊ आणि आम्ही या सगळ्या संदर्भातला निर्णय स्थानिक पातळीवर प्रदेश स्तरावर करू असं म्हटलं होतं, पण त्यानंतर आज सकाळपासून आपण पाहतोय की अण्णा द्रमुकांनी एक प्रकारे काँग्रेसची बार्गेनिंग पॉवरच संपवली आहे विजय आणि टीव्हीके यांच्या सोबतची, आणि त्यामुळे आता काँग्रेसने पाठिंबा देण्याचं पत्र दिलेलं आहे। आमदार स्वतः विजय यांची भेट घेत आहेत काँग्रेसचे आणि त्यासह हे देखील म्हटलंय की आमचा आज कंडिशनल सपोर्ट असेल, मात्र या कंडिशन्स कोणत्या असतील असं काँग्रेसने कुठेही म्हटलेलं नाही किंवा स्पष्ट केलेलं नाही। त्यामुळे आता टीव्हीके आणि विजय यांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे आणि एक प्रकारे काँग्रेस पाठिंबा देते, दुसऱ्या बाजूला अण्णा द्रमुकही पाठिंबा द्यायला तयार आहे आणि विजय यांचं सरकार आता अशा रीतीने स्थापन होईल असं दिसतंय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर तमिळनाडूमध्ये टीव्हीकेनं सत्ता स्थापनेचा दावा केला। राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी या संदर्भातली माहिती दिली। आज संध्याकाळी टीव्हीके प्रमुख विजय भेटायला येत आहेत असं अर्लेकर यांनी सांगितलंय। टीव्हीकेनं सत्ता स्थापनेच्या दाव्याचं पत्र पाठवल्याचंही त्यांनी सांगितलंय। तमिळनाडूत नवं सरकार येत आहे असं अर्लेकर म्हणाले। सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं अशी टीव्हीकेनं पत्रात मागणी केल्याचं राजेंद्र अर्लेकर यांनी सांगितलंय। तर अण्णा द्रमुक टीव्हीकेला बाहेर